तिथे आगामी पालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची युती जवळपास निश्चित झाल्याची चर्चा ही राजकीय वर्तुळात होत असतानाच एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरे बंधूंची ताकद एकत्र येणार अशी घोषणा संजय राऊतांनी केली। यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं। यावरून शिंदेंनी पलटवार करत खोचक टोला लगावला। ठिकऱ्या उडवतील म्हणणाऱ्यांच्या हातात लोक टिकल्या देतील असा खोचक टोला शिंदेंनी लगावला। आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर येणार। आमचाही नारा 75 पार आहे। बोला आमचा 75। अहो 2 ठाकरे आहेत ना, 2 ठाकरे सप्पे भारी, ह्याच्यावर चर्चा होत राहील। हा सोबत आहे का, तो सोबत आहे का, या क्षणी 2 ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या। सगळ्या महाराष्ट्रामध्ये किती काही लोकांनी केलं, किती एकत्र आले, काही म्हटलं ठिकऱ्या उडतील, अमकं म्हटलं तमकं, ठीक आहे, हे काय फक्त त्यांच्या हातामध्ये लोक टिकल्या हातात देतील। बोलाची कडी आणि काय बोलाचाच भात आणि तोंडाची वाफ असा प्रकार आहे। त्यामुळे महायुती लोकसभेमध्ये जिंकली आहे, विधानसभेमध्ये जिंकली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीचाच भगवा फडकेल। आगामी पालिका निवडणुकीमध्ये महायुती म्हणून तिन्ही पक्ष कुठे कुठे एकत्र लढणार आहेत याची चर्चा किंवा हे चित्र स्पष्ट नसताना आता महायुतीतल्या कुरबुरी देखील समोर येऊ लागलेले आहेत आणि त्याला कारण म्हणजे शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी चिपळूणमधल्या बैठकीत मित्रपक्षांना आणि त्यांच्या स्थानिक नेत्यांना दिलेला थेट इशारा। कुणाला खुमखुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवून देऊ असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं। डिवचण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना शिवसेना काय आहे हे दाखवून देऊ, आम्ही कुणाच्या कुबड्या घेऊन पुढे जाऊ अशी परिस्थिती जिल्ह्यात नाही असं सामंत यांनी म्हटलं। दरम्यान स्थानिक स्तरावर कुणी बोलल्यास त्याला गांभीर्यानं घेण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे। आपल्याला विनंती आहे की आपल्याला महायुतीनंच निवडणूक लढवायची आहे, पण कुणाला कुमकुमी असेलच तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे देखील दाखवण्याची जबाबदारी तुमचं काय वैयक्तिक राजकारण आहे याच्याशी आमचं काही घेणं देणार नाही। परंतु शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर शिवसेना काय सांगण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे। अनेक वेळा अशा इलेक्शनमध्ये स्थानिक स्तरावर त्याला एवढं काय महत्त्व देण्याची गरज नाही। त्याचं कारण आहे की आम्ही महायुतीमध्ये आहो, लोकसभेत विधानसभेत आम्ही एकत्र लढलो। सरकार आज आमची संयुक्त सरकार दिल्लीची मुंबईची आहे आणि त्यामध्ये असं काही स्थानिक स्तरावर काही कोणी भाष्य केलं त्याच्यावर एवढं काही सिरियसली घेण्याचं कारण नाही। पुढची बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये अगदी 2 दिवसांपूर्वीच जैन बोर्डिंग हाऊस यांनी आपल्या जमिनीच्या प्रकरणावर